संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी बीड जिल्ह्यातील राजकारणी मनोज जरांगे पाटील आणि देशमुख कुटुंबियांनी मिळून सरकारला वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करायला लावली आणि संतोष देशमुख यांची केस लढण्यासाठी उज्ज्वल निकम हे तयार झाले। परंतु तेच वकील उज्ज्वल निकम आता पाठ फिरवताना दिसून येत आहेत। उज्ज्वल निकम यांनी सनी देओलचा डायलॉग मारत म्हणाले की मी कशाला बीडला जाऊ, मी बीडच्या कोर्टात गेल्यानंतर तारीख पे तारीख देत आहे कोर्ट, त्यामुळे मी बीडला जाऊन काय करू। तर यांच्या या वक्तव्यामुळे संतोष देशमुख यांना न्याय नाही तर देशमुख कुटुंबियांना धोका मिळालाय असं म्हणायला हरकत नाही। ज्या उज्ज्वल निकमवर पूर्ण महाराष्ट्राने, पूर्ण संतोष देशमुख कुटुंबियांनी, सुरेश दस असो, मनोज जरांगे पाटील असो, या पूर्ण नेते मंडळींनी विश्वास ठेवला आणि तेच उज्ज्वल निकम आता धोका देताना दिसून येत आहेत। उज्ज्वल निकम यांनी असं म्हणल्याबरोबर धनंजय मुंडे यांनी परळीत सभा घेत असताना आपला सहकारी आपल्यात नाही आणि त्याची उणीव भासते असं वक्तव्य त्यांनी केलं। तर उज्ज्वल निकम आणि धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याकडे पाहता कुठंतरी काहीतरी शिस्त आहे असं म्हणायला हरकत नाही। दाल में कुछ तो काला है या पूरी दाल ही काली है, ये देखना बहुत जरुरी है। तर आता संतोष देशमुख यांना न्याय मिळतो की नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे। संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करणारे वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहेत, परंतु त्यांना सुटका होईल असे तरी चिन्ह दिसून येत आहेत। कारण की ज्या उज्ज्वल निकमची नियुक्ती केली होती तेच आता देशमुख कुटुंबियांना धोका देत आहेत असं म्हणायला हरकत नाही। तर या विषयावर तुमचं मत काय आहे? वाल्मिक कराड याला शिक्षा होईल का संतोष देशमुख यांना न्याय नाही मिळणार हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।